नाव पडलं. मग याच्या मागचा इतिहास बऱ्याचदा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला जातो. पण आज आपण मुर्डेश्वर संस्थानमध्ये मुलाखत घेतोय. या मुलाखतीमधनं नेमकं सत्य काय आहे? मुर्डेश्वर नाव का पडलं? अनेक चर्चा होत असतात. नेमकं काय याच्या मागचं सत्य आहे ते तुम्ही सांगा. याचे दोन प्रवाद आहे. आता प्रवाद कारण कसं आहे किंवा जो इतिहास आहे किंवा जे बोलत आलेले आहे आणि जे आपण ऐकत आलेलो आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचा एक पहिला प्रवाद असा आहे की प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासात येत असताना पिंपळगाव हरेश्वरला त्यांनी वाळूचं लिंग स्थापन केलं, तिथे पूजा केली आणि तिथून पुन्हा वरती मुर्डेश्वरला आले आणि इथे वाळूचं लिंग स्थापन केलं. आणि वाळूचं लिंग स्थापन केल्यानंतर आपण कुठून आलो, हरिहरेश्वरापासून हरिहरेश्वर कुठे म्हणून मुरडून पाहिलं, म्हणून मुर्डेश्वर हे नाव पडलं. त्याचप्रमाणे दुसरा प्रकार अशा प्रकारचा आहे की ज्यावेळेस भस्मासूर शंकर भगवंताच्या मागे लागला आणि शंकर भगवंताच्या मागे लागल्यानंतर भगवंत ज्यावेळेस महिषासुराच्या पुढे पळत असताना नेवाशा या ठिकाणी मोहिनी रूपाच्या सहाय्याने त्याचा नाश झाला. परंतु शंकर भगवंत इथपर्यंत पळत आले आणि मुरडून पाहिलं, म्हणून या ठिकाणी मुर्डेश्वर हे नाव पडलं. असे दोन प्रवाद आहेत. हे जे दोन प्रवाद तुम्ही मला सांगितले की मुर्डेश्वर जे नाव पडण्यामागचे मुख्य दोन प्रवाद आहेत, यावर अजून काही संशोधन वगैरे चालू असेल सांगता येत नाही, तो काही शास्त्रज्ञांचा भाग आला. आता पुढचा मी तुमच्याकडे येतो की आपण दरवर्षी आपल्या या संस्थानांतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम राबवतो. मगाशी तुम्ही मला सांगितलं दिंडी नावाचा एक प्रकार आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मुख्य मानला जातो. आपल्या संस्थानांतर्गत दरवर्षी किती दिंड्या नेल्या जात्या आणि त्या कशा नेल्या जात्या, कुठं कुठं नेल्या जात्या? आपले इथून एक पैठणची दिंडी जाते नाथ महाराजांची, त्याचप्रमाणे दुसरी दिंडी जी जाते ती पंढरपूर पांडुरंगाकरता जात असते. बऱ्याच दिवसापासून ही दिंडी चालू आहे आणि ही दिंडी चालत असताना लोकसहकार्यातून जनसहकार्यामधूनच हे सर्व दिंडी सोहळा चालत असतो. आणि या दिंडी सोहळ्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे की ज्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं रिकाम पण होत नाही परमार्थाकरता. देखील का होईना, परंतु परमार्थाला एक प्रवृत्ती निर्माण याच्यापासून होते आणि माणसाची प्रवृत्ती जर बदलली तर विशेष प्रकारचा असा आनंद मिळतो.